हॅलो स्टुडंट, वेलकम टू अवर चॅनल स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेस. तर आज आपण बघणार आहोत केमिकल रिॲक्शन्स कोणाच्या, कीटोन आणि अल्डिहाइडच्या. फर्स्ट वन इज न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. आता न्यूक्लिओफाईल म्हणजे काय, तर न्यूक्लियस लविंग स्पेसीज निगेटिव्ह चार्जवाले ते असतात न्यूक्लिओफिलिक. आणि ॲडिशन रिॲक्शन बघायची आहे. आता ॲडिशन केव्हा होणार, ज्यावेळेस डबल बॉन्ड असेल, ट्रिपल बॉन्ड असेल त्याच वेळेस ॲडिशन होणार. आणि ॲक्च्युली कार्बोनिल कंपाऊंडमध्ये ऑलरेडी डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. दॅट इज कार्बोनिल कंपाऊंड ते दिलेलं आहे लेफ्ट हँड साईडला, दॅट इज प्लेनार आहे. सी डबल बॉन्ड ओ, ए आणि बी दोन वेगवेगळे अल्काइल ग्रुप असतील किंवा हायड्रोजन असेल, दोन्हीपैकी एक असेल. आता बघा, डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज हा कार्बनवर तयार होतो आणि डेल्टा निगेटिव्ह चार्ज हा ऑक्सिजनवरती फॉर्म होतो. मग ज्यावेळेस आपण हे बघतोय की ज्यावेळेस फर्स्ट स्टेप असणार आहे कशाची, न्यूक्लिओफाईलची अटॅकची, ती असेल स्लो स्टेप. कोणती असेल, स्लो स्टेप. आणि स्लो स्टेपमध्ये काय होईल, ऑक्सिजनवरती चार्ज जाईल, ऑक्सिजन निगेटिव्ह होईल आणि कार्बनवरती न्यूक्लिओफाईल अटॅच होईल. ही झाली फर्स्ट स्टेप. आणि सेकंड स्टेपमध्ये जी फास्ट स्टेप असेल त्या फास्ट स्टेपमध्ये काय होईल, एच प्लसचा अटॅक होईल, प्रोटोनेशन होईल आणि ओ निगेटिव्ह होता तो एच प्लस घेऊन ओ एच फॉर्म होईल. दॅट इज ॲडिशन प्रोडक्ट. आता न्यूक्लिओफाईल कोणतं आहे याच्यावरती रिॲक्शन डिपेंड असणार. आणि ऑफकोर्स ह्या रिॲक्शनमध्ये ओ एच फॉर्म होणारच आहे ॲडिशन रिॲक्शनमध्ये आणि न्यूक्लिओफाईल अटॅच होणार आहे. आता हे झालं मॅकॅनिझम. सिम्पलचं सोपं आहे. स्टार्टिंगला काय होईल, प्लेनार आहे, प्लेनारचं टेट्राहेड्रल इंटरमिजिएट फॉर्म झालं आणि नंतर ॲडिशन प्रोडक्ट हे फॉर्म झालं आहे. द नेक्स्ट रिॲक्टिव्हिटी. आता ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे हेमी ॲसिटल, हेमिकिटल, किटल, ॲसिटल इथपर्यंत, जो की आजचा पार्ट होता. आता रिॲक्टिव्हिटी बघा कशी आहे. अल्डिहाइड हा जनरली मोर रिॲक्टिव्ह आहे कीटोनपेक्षा न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शनमध्ये, बिकॉज इलेक्ट्रॉनिक इफेक्ट रिझन पण आहे आणि स्टेरिक रिझन पण आहे. जसं आपण काल बघितलं होतं की इलेक्ट्रॉनिक रिझन कोणतं, तर ज्यावेळेस कीटोनला दोन अल्काइल ग्रुप अटॅच असतात ते दोन्हीही इलेक्ट्रॉन डोनेट करतात कार्बनला आणि त्यामुळे कार्बनचा डेल्टा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज हा कमी होतो आणि इकडं ऑक्सिजनवरती मायनस चार्ज वाढत जातो. मग त्यामुळे काय होतं, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन जी आहे पॉझिटिव्ह टर्मिनलला ती होत नाही. आणि दुसरं साईडवाईज जर बघितलं कंपॅरेटिव्हली, तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अल्डिहाइड आहे, अल्डिहाइडमध्ये आपण काय म्हणतो RCHO, एच आहे, इकडं R आहे. मग कंपॅरेटिव्हली एकच अल्काइल ग्रुप आहे आणि तो जर इलेक्ट्रॉन डोनेट करत असेल तर काय होईल, त्या ठिकाणी कंपॅरेटिव्हली लेस पार्शल निगेटिव्ह चार्ज असेल कशावरती, ऑक्सिजनवरती. ड्यू टू धिस कॅन ओबे द मोर अटॅकिंग न्यूक्लिओफाईल टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे अटॅकिंग न्यूक्लिओफाईल अटॅक करणार आहे अल्डिहाइडमध्ये, कुठे करणार आहे, द पॉझिटिव्ह एंडकडं. जर पॉझिटिव्ह एंड स्ट्रॉंग असेल तर न्यूक्लिओफाईल फास्ट अटॅक करेल, पॉझिटिव्ह एंड स्लो असेल किंवा डीम असेल तर मग तर न्यूक्लिओफाईल अटॅक करणार नाही. ओके, हे झालं रिॲक्टिव्हिटीचं. नंबर सेकंड, आता ह्या ठिकाणी बघायचं आहे आपल्याला सम इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ न्यूक्लिओफिलिक ॲडिशन अँड न्यूक्लिओफिलिक ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. मग HCN + OH- घेतला आपण, आपल्याला सायनोहायड्रिनची रिॲक्शन करायची, सायनोहायड्रिन फॉर्म करायचा आहे. तर फर्स्ट स्टेप काय, HCN + OH- विच गिव्ह सायनाइड आयॉन दॅट इज CN- चार्ज प्लस H2O. मग ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी कीटोन घेतो, कीटोनची रिॲक्शन केली तर टेट्राहेड्रल इंटरमिजिएट फॉर्म होतं आहे O-CN, त्याचं प्रोटोनेशन केलं सायनोहायड्रिन फॉर्म होतं आहे. लेफ्ट हँड साईडला तुम्ही रिॲक्शन बघू शकता. फर्स्ट रिॲक्शन झाली HCNची + OH- विच गिव्ह CN- प्लस H2O. मग हा CN- अटॅक करणार आपण कीटोनवरती. ऑलरेडी डेल्टा पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असणार आहे, ज्याच्याकडे डेल्टा निगेटिव्ह चार्ज तो चार्ज खेचणार आहे
आणि त्या खेचल्यानंतर चार्ज खेचल्यानंतर त्या ठिकाणी O- आणि CN हे फॉर्म होणार आहे. ओके, याचं प्रोटोनेशन केलं तर CN फॉर्म होतं आहे आणि OH फॉर्म होतं आहे, सायनोहायड्रिन फॉर्म होतं आहे. आता दुसरी रिॲक्शन सोडियम हायड्रोजन सल्फाईडची. त्या ठिकाणी बायसल्फाईड ॲडिशन कंपाऊंड फॉर्म होतो आहे. आता जर तुम्ही टेक्स्ट बुकमध्ये बघितलं असेल तर COR हा जो कीटोन ग्रुप आहे याच्यात आपण NaSO3 टाकलं तर काय होतं आहे, ONaSO3H फॉर्म होतं. प्रोटॉन ट्रान्सफर केला तर CONa आणि OSO2Na म्हणजे सोडियम ॲडिशन बायसल्फाईड ॲडिशन कंपाऊंड क्रिस्टलाइन हा फॉर्म होतो आहे. दॅट इज नथिंग बट ॲडक्ट, हे एक ॲडक्ट आहे. देन नेक्स्ट ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत रिॲक्शन केली तर आपल्याला ते भेटतं आहे. ती रिॲक्शन आपण युनिट 7मध्ये क्लास 12च्या शिकलेलो आहोत, म्हणजे कोणत्या, अल्कोहोल फिनॉल इथरमध्ये. ओके, द नेक्स्ट RCHO, लास्ट स्टेप आहे आजची. RCHO म्हणजे काय, अल्डिहाइड. अल्डिहाइडवरती आपण ROH टाकला, HCl गॅस टाकला, म्हणजे काय केलं, ॲडिशन ऑफ अल्कोहोल केलं. मग RCH प्लस OR डॅश प्लस E अँड OH हा बॉन्ड अटॅच झाला, वापस ROH टाकलं. पहिले हेमी ॲसिटल फॉर्म झालं होतं. हेमी ॲसिटल म्हणजे काय की एखाद्या कार्बनवरती अल्कोहोल ग्रुप आहे आणि एखाद्या त्याच कार्बनवरती जर इथर ग्रुप असेल तर त्याला आपण हेमी ॲसिटल म्हणतो. आणि त्याची जर रिॲक्शन आपण अल्कोहोलसोबत केली तर त्या ठिकाणी ॲसिटल फॉर्म होतो आहे. आणि ॲसिटल म्हणजे काय, 2 इथर ग्रुप ऑन सिंगल कार्बन, दॅट इज ॲसिटल. ओके, द नेक्स्ट रिॲक्शन बघा. ज्या वेळेस आपण आता इथं काय घेतलं आहे, आपण कीटोन घेतला आहे. वरती घेतलं आपण काय घेतलं होता, वरती अल्डिहाइड घेतला होता, आता खाली कीटोन घेतला. कीटोन प्लस CH2OH हे जे आपण घेतलं आहे याला आपण काय म्हणतो, ग्लायकॉल. ओके, ग्लायकॉल जर घेतलं त्यात जर आपण टाकलं तर इथिलीन ग्लायकॉल कीटल फॉर्म होतं आहे. काय फॉर्म होतं आहे, कीटल. आणि याचीच जर रिॲक्शन बघितली आपण खाली, आता या ठिकाणी काही कंपाऊंडचे नाव दिले आहेत, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तर तुम्हाला सांगायचं राहिलंच की आपण आता नवीन एक सिरीज स्टार्ट करणार आहे जी असेल बेसिक केमिस्ट्रीची असेल. ती डिपेंड अपॉन 8, 9, 10th, 11 एवढ्या केमिस्ट्री सिलेबसवरती. लवकरात लवकर ती सिरीज स्टार्ट करणार आहोत. ज्यांना केमिस्ट्री अवघड जातं त्यांच्यासाठी असेल, त्यांचं पक्का आहे, त्यांचं अजून स्ट्रॉंग हो ही जी इच्छा त्यासाठी आहे, आपण हे स्टार्ट करणार आहे. ओके, धन्यवाद.